निकले किचन से आवाज चिकन कुकड़ू कू, तेरी भूख का इलाज चिकन कुकड़ू कू, यही कहता है आज चिकन कुकड़ू कू, तेरी भूख का इलाज चिकन कुकड़ू। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं होम क्वीन्स या आपल्या चॅनलवर। तर आज आपल्याला दिसत आहे ही चिकनची रेसिपी। आज चिकनची रेसिपी आहे, परंतु ती आहे मदर्स डे स्पेशल। मदर्स डे म्हणजे मीच बनवली आहे आपल्या बाळांसाठी। तर आजची रेसिपी आपली आहे बटर चिकन। येस, तर चिकनला आता मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। मॅरिनेट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, हळद, लाल तिखट, थोडं जिरं क्रश करून टाकलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं लिंबू मी त्याच्यामध्ये पिळलं आहे। आणि आता हे चिकन मस्तपैकी मी 20 मिनटं ठेवलं होतं। मस्तपैकी मॅरिनेट हे झालेलं आहे। आणि आता चिकन आपलं हे बनवायचं ना आपल्याला बटर चिकन। तर बटर चिकनची पहिली स्टेप असते की ते चिकन जे असतं मॅरिनेटेड ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं असतं। तर ते आता मी पॅनमध्ये टाकत आहे एक एक, आणि ते आता मी मस्तपैकी 5 ते 6 मिनटं मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी बटर चिकन बनवत आहे। ही रेसिपी तुम्हाला खूप खूप आवडेल। आता बटर चिकन असतं गोड, पण कसं गोड रेसिपी जी आहे ती आम्हाला आवडत नाही, आम्ही कोकणी आहेत ना, तर ह्याच्यामध्ये थोडा कोकणी टच पण दिलेला आहे। पण बटर चिकनचा जो फ्लेवर आहे ना तो रिमेन्स होऊन अजून फ्लेवर एनहॅन्स झालेला आहे। मला खरं सांगते रेसिपी खूप खूप छान झाली होती आणि माझ्या मुलांना खूप आवडली होती ही रेसिपी। तर अशा प्रकारे मी सगळे चिकन टाकून घेतलेलं आहे आणि चिकन एक एक करून मी फ्राय करून घेत आहे। आता तुम्ही म्हणाल की हे चिकन किती फ्राय करायचं, तर ते 5 ते 6 मिनटं फ्राय करायचं। आता चिकनचं जे ग्रेव्ही आहे बनवायची आपल्याला बटर चिकन, त्यासाठी मी हे रेडी केलेलं आहे। त्याच्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो कापून घेतलेला आहे, 2 कांदे 2 टोमॅटो मोठे घेतले होते मी, आणि काजू घेतले होते, आणि आपला मेन इन्ग्रेडियंट जे आहे बटर। आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे चिकन फ्राय होत आहे। लेग पीस वगैरे सगळं मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। मस्त चिकन आता फ्राय होत आहे। ते अप्रॉक्सिमेटली 50 ते 60% आपण त्याला फ्रायमध्येच त्याला कुक करून ठेवायचं आहे। तर प्लेटमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे। तर बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे, टेम्पटिंग असं वाटतं आत्ताच खावं। आणि माणसाने एक पीस पण तोंडात टाकला, पण म्हटली मम्मी शिजलं नाही काय, म्हटलं नाही ठेव ते अजून शिजायचं आहे। तर आता आपली वेळ आहे जे आपण ग्रेव्ही बनवून घेतो आहे त्याची। ग्रेव्हीसाठी काय करायचं आहे की पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि ते जे काजू घेतले होते आपण ते काजू आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि हे मस्तपैकी पॅनमध्ये तेलामध्ये पहिला फ्राय करायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, त्यामुळे ते चांगले स्मॅश होतील, कांदा टोमॅटो वगैरे मस्त कुक होतील। आणि ते मस्तपैकी कुक करून झाल्यानंतर त्यांना मी मिक्सर ग्राइंडरमध्ये पेस्ट करून घेत आहे। तर बघू शकता मस्तपैकी मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट करून घेणार आहे। आता पेस्ट जी असते ना ती अगदी स्मूथ व्हायला हवी। आता माझा मिक्सर एकदम फास्ट आहे, त्यामुळे पेस्ट एकदम स्मूथ झालेली आहे, एकदम पेस्ट छान झालेली आहे। तर क्रीमी पेस्ट व्हायला पाहिजे ती। जर नसेल ना तर तुम्ही ना गाळणीने गाळून घ्या पेस्ट, आणि क्रीमी टेक्स्चर घालायचे त्या बटर चिकनमध्ये। पण तुम्ही बघू शकता क्रीमी टेस्ट झालेली आहे पेस्ट। तर ही पेस्ट रेडी आहे। आता आपण तयारी कुकिंगची करूया। तर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 चमचे, आणि बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। तर तेल आणि बटर मस्तपैकी एकमेकांमध्ये ते कडवून द्यायचं कढईमध्ये। आता तीच कढई घेतली जिच्यामध्ये मी तो मसाला कांदा टोमॅटोचा फ्राय केला होता। तर जास्त भांडी काढायची नाही, घासणार कोण, बरोबर ना, तर घासायचा त्रास, रेसिपी केल्यावर भांडी पण खूप निघतात। तर अशा प्रकारे मी मिक्सरमधले जे पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेली आहे। आणि आता ह्या कढईमध्ये ती पेस्ट मस्तपैकी एकजीव तेलामध्ये करणार आहे, तिला छानपैकी फ्राय करणार आहे त्या पेस्टला।
आता ही पेस्ट मस्तपैकी मी फ्राय करते आहे आणि हा पेस्ट टाकताच आणि ही फ्राय चालू होताच असा घमघमीत सुगंध सुटला आहे की बस रे बस. आणि पुढे पण काही इंटिग्रेंट्स मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. जर आता स्पेशल इंटिग्रेंट्स बघा मी टाकलेला आहे याच्यामध्ये, तो आहे कसुरी मेथी. थोडी कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ती हाताने क्रश करायची आहे आणि ती क्रश करून याच्यामध्ये त्या पेस्टमध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि तिखटासाठी मी थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर आपण कसे मराठी माणसं हे जे बटर चिकन वगैरे असतात ना ते गोड गोड खाणारी आपण माणसं नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे बटर चिकन करायचं आहे फ्लेवर तीच ठेवून थोडं स्पायसी करायचं आहे, त्याच्यामुळे मी हे टेक्निक केली. आता या ग्रेव्हीमध्ये थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे. ते व्हिनेगर टाकतानाचा व्हिडिओ शूट करायचं राहून गेला, त्याबद्दल सॉरी. आता हे चिकन सगळं या ग्रेव्हीमध्ये मी टाकत आहे. आता बघा तुम्ही बघू शकता कढईमध्ये जी ग्रेव्ही आहे ती सुंदरपैकी बॉईल आलेला आहे. त्या ग्रेव्हीला ती छानपैकी शिजलेली आहे ऑलरेडी. ती ग्रेव्ही म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे तर मी शिजवूनच घेतला होता, त्याची पेस्ट गेलेली. आता ही या पॅनमध्ये शिजते. आता ही मस्तपैकी उकळ आल्यानंतर हे जे आपले फ्राय केलेले चिकन जे आहे चिकन पीसेस ते मी ह्या पॅनमध्ये टाकते आहे आणि मस्तपैकी ते एकजीव करून घेते आहे. आता हे जे चिकन आहे ना ते या पॅनमध्ये शिजणार आहे. तर मस्तपैकी बघा एकत्र एकजीव मी करून घेतलेलं आहे या पॅनमध्ये. आणि त्या चिकनचं जर टेक्स्चर चेंज झालं आहे, तर चिकनचं पण टेक्स्चर क्रीमी झालेलं आहे पूर्ण मस्त. आता बघू शकता ग्रेव्हीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि चिकन आपलं झालेलं आहे रेडी. आणि हे आहे आपलं बटर चिकन. आता बटर चिकनचं लुक तुम्ही बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग आलेलं आहे. हॉटेलमध्ये सुद्धा एवढं टेस्टी मिळणार नाही तुम्हाला बटर चिकन, अशी त्याची टेस्ट आलेली आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर बटर चिकन बरोबर खाण्यासाठी बनवले आहेत हे बटर नान. हे सुद्धा खूप खूप टेस्टी झाले होते. माउथ मेल्टिंग बटर चिकन आणि बटर नान. मुलांनी तर खूप खूप मजेने आणि आवडीने खाल्ले. गिरीकने तर बोटं चाटून चाटून खाल्लं बटर चिकन. तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या घरी पण एकदा करून बघा बरं का. आता नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आज धर्म भ्रष्ट हो जाए, ये किचन से आवाज